तर फर्स्ट ऑफ ऑल कॉंग्रॅच्युलेशन प्रभाकर, जॉब मिळाला. जसं की एनएमडी क्लेम करतं की तुला 19 डेज मध्ये जॉब कन्फर्म मिळणार, गॅरंटेड. प्लस आपल्या इथे लाईव्ह प्रोजेक्ट्सवर वर्क केलं जातं आणि तुला इंडस्ट्रियल टीचर्स कडनं पण शिकायचा चान्स मिळतो. तर अकॉर्डिंग टू यू या सगळ्या गोष्टी खऱ्याच आहेत का? म्हणजे तुझ्यासोबत झाल्यात का या गोष्टी? फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू. हो, जसं तुम्ही बोललात की इंडस्ट्री एक्सपर्ट आणि लाईव्ह प्रोजेक्ट आणि 90 दिवसामध्ये जॉब भेटतो, तर हो, एनएमडी मध्ये या पूर्ण गोष्टी होतात आणि या पूर्ण गोष्टी मी स्वतः अनुभवल्यात. जेव्हापासून मी एनएमडी जॉईन केलंय तेव्हापासून मी खूप साऱ्या गोष्टी शिकलोय ज्या की डेटा एनालिटिक्स रिलेटेड आहेत आणि प्रत्येक मॉड्यूल शिकवण्यासाठी इथे इंडस्ट्री एक्सपर्ट्स आहेत आणि मी सगळे मॉड्यूल शिकल्यानंतर इथे मला लाईव्ह प्रोजेक्टवरती काम करायला सुद्धा चान्स भेटलाय. आणि ते लाईव्ह प्रोजेक्ट जसे की फायनान्शियल सेक्टर आणि स्पोर्ट्स सेक्टर मधले लाईव्ह प्रोजेक्ट्स आहेत ज्यावरती मी स्वतः वर्क केलंय. आणि यानंतर जसा यांचा म्हणणं आहे की 90 दिवसामध्ये जॉब भेटतो, तर हो, 90 दिवसामध्ये जॉब भेटण्यासाठी यांना तुमचा क्रायटेरिया फुलफिल करावा लागतो. आणि हा क्रायटेरिया लाईक काय असतो? जसं की इच विकेंडला सॅटर्डेला मॉक इंटरव्ह्यूज इथे होतात, तर तो मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही क्लिअर करणे. ओके. आणि ते मॉक इंटरव्ह्यूज क्लिअर केल्यानंतर तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये जाणार. मग कॅटेगरी 1 मध्ये गेल्यानंतर एनएमडी प्रायव्हेट लिमिटेड मधून तुम्हाला कॉल्स प्रोव्हाइड होणार फॉर द जॉब. मग मी या पूर्ण प्रोसेसच्या थ्रू गेलेलो आहे आणि मी कॅटेगरी 1 मध्ये असल्यामुळे मला सरांनी कॉल सुद्धा प्रोव्हाइड केला आणि मग त्या कॉल थ्रू माझं प्लेसमेंट झालं. परफेक्ट. अँड व्हॉट इफ अगर मी कॅटेगरी ए मध्ये पण असेल आणि माझे 19 डेज पण झाले बट स्टील मला जॉब नाही मिळाला तर काही? हा, एनएमडी मध्ये असं पण सांगितलं जातं की जरी तुम्ही कॅटेगरी 1 मध्ये असाल आणि जरी तुम्हाला जॉब नाही भेटला इन केस, तर तुम्हाला स्वतः एनएमडी इन्फोटेक सुद्धा हायर करून घेईल. ओके, नाईस. थँक्यू सो मच. थँक्यू.